की भारत माता की प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा सव्वीस जानेवारीचा अर्थ काय काय करतो आपण 26 जानेवारीला काय होतोय मोठे मुलं पण बोलू शकतात. अरे लागू नका सांगा मॅडम काय विचारतात काय आपण आज इथे का एवढा साजरा करतो एवढा काय महत्व आहे दिवसाचा? आपल्या घटनेचे शिल्पकार कोण आहेत? राज्यघटना कोणी लिहिली? हा, व्हेरी गुड. लाजायचं नाही, तुम्ही बघा मॅडम, लाजता. यांनी तुम्हाला उत्तर सगळं दिलं. माहिती येतं, नाही मुलांवर एक स्पार्क आहे. तुम्हाला सगळं येतं, फक्त तुम्ही घाबरता. मग आजचा विशेष काय? मग घटनेचा शिल्पकार बोलला, आता विशेषता काय आजची? बाकीचे मुलं कारण आपण एवढा जमलो एवढा महत्व देतो या दिवसाला, काय आहे त्याचे महत्व काय आहे या दिवसाला? का आपण सगळे जमलो? हे 5वीचे 5वी 6वी 7वी हं एवढा दिवस आपण झेंड्याला सलामी देतो, एवढा झेंडा हे करतो, मग त्याचे महत्व काय आहे? हां तुम्ही सांगा. बघा, आपण किती 2 वेळा झेंडा 3 वेळा झेंडा उच्चार करतो, बरोबर का नाही? 15 ऑगस्टला आपण त्यावेळेला असतो, आपण स्वतंत्र झालो, बरोबर का नाही? इंग्रजांना आपलं राज्य होतं, बरोबर ना? माहिती आहे तुम्हाला? 15 ऑगस्टला स्वतंत्र तेव्हा आपण एक झेंडा उच्चार करतो. आज 26 जानेवारीला करतो आणि अजून 1 मेला करतो, बरोबर का नाही? बरोबर, हां 1 मेला करतो. तर आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. आता मला सांगा, आपलं गाव कुठलं? बोरिवली, बरोबर ना? आहे ना बोरिवली गाव ना? गाव कुठले? हा, तर मग आपल्या गावाचा कारभार कोण बघतं? आपली ग्रामपंचायत बघते. आपल्याला संविधान एक लक्ष द्या पोरांनो, छोटे आहात पण तरी जे समजू शकणार त्यांच्यासाठी संविधान म्हणजे काय आपल्याला समजायला पाहिजे. आणि ते तुम्ही जरा जे पेरेंट्स आहात तुम्ही जर समजून घेतले मुलांना, पण ते आपण त्यांच्या संस्कारमध्ये आणायचं आहे. सगळं आपल्या संस्कारमध्ये आपण जेव्हा उतरवतो तेव्हा मुलांची चांगलं आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि त्यांचं तर आज जसं विचारलं गेलं की आजचा दिवस देशाचं संविधान, देश कसं चालणार? आज आपल्याला गावच एक चालवता येत नाही. आपल्याला एक छोटी आपल्या घरातल्या कामासाठी पण आपल्याला अवघड होते. पण विचार करा, जेव्हा देश चालवायचा पूर्ण एवढा मोठा आपला भारत देश चालवायचा म्हणजे ती किती अवघड गोष्ट. आणि त्यात तर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार करा कसं प्रकारचा एक सत्याग्रह आणि त्यांचा जो याला कसं मान ठेवायचं. आणि आपण आपल्या आनंदनगर असू द्या, आपल्या आनंदनगरला आपण कसं चांगलं हे करायचं त्याच्याकडे पण जर आपण थोडं लक्ष दिलं सगळ्यांनी मिळून. जसं तुम्ही पालक आहात आणि ते शिक्षक वर्ग आहे, आपण आपली ओळख ग्रामपंचायत सदस्य, आणखी या ना पुढे या ना इथे या, सरपंच आई हम आप लोगों का ही रास्ता देख रहे थे, क्योंकि हम लोग तो आयाराम बहराम है, हम तो आएंगे जाएंगे, लेकिन ये गांव आप लोगों का है और आप लोग ही यहाँ पे वसवाट करते हो. मैं चाहती थी कि आप लोग इन बच्चों पे, ये अपनी भविष्य है और हम सारे अच्छे स्कूल और अच्छे की तरफ जाने गए हैं, उनके तरफ से अगर हमने अपना काम को ध्यान दिया. आज का जो प्रजासत्ताक दिवस जो है इसमें कि बाबा साहब अम्बेडकर ने जिस तरह से अपने देश की जो संविधान लिखी उसको हम लोगों को कैसे मान देना और उसको उसकी मदद से हम इन बच्चों को
ये स्कूल को, ये गांव को, ये आनंद नगर को कैसे तैयार करेंगे उसके लिए हमारा दृष्टिकोण होना चाहिए, है ना। तो इसीलिए मैंने आज यहाँ पे अपने ठीक आहे, जे आपल्या गावाच्या विकासासाठी सर्व प्रकारच्या माहिती घेऊन पुढे घेऊन जायला काम करतात आणि त्यांना मार्गदर्शन करायला गव्हर्नमेंटतर्फे काय काय स्कीम, काय काय पॉलिसीज आहेत त्याच्यासाठी आपले ग्रामसेवक असतात। ठीक आहे, भलेही हे मुलं छोटे आहेत, तुम्ही जे शिक्षक वर्ग आहात त्यांना पण त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना आजपासून थोडं थोडं करून त्यांच्यात विचार घातलं की ते तसा विचार बसून घेतलं त्याला खाऊ आणलंय का उपस्थित आहे बोरिवली ग्रामपंचायतचे सरपंच साहेब, ग्रामसेवक मस्त साहेब आणि गुरुजींचा आम्हाला फोन आला साहेबांचा, साहेब बाबा प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्हाला इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे। तर आम्हाला मॅडमनी सांगितलं होतं की 100 रुपये द्या म्हणून। 100 रुपये आम्ही नर्सरीतून उपलब्ध केली। त्यानंतर मॅडमचा परत फोन आला गुरुजींचा की 80 रुपये इथे उतरवा आणि बाकी रुपये इथं आणा। त्या पद्धतीने आज आपण इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम मॅडमच्या हस्ते करणार आहोत। आणि मॅडमनी तर आता तुम्हाला सांगितलंच मुलांना, म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं। आपल्याला काय वाटतंय झेंडा फडकवणं म्हणजे स्वातंत्र्य दिनच असते। 15 ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि प्रजासत्ताक दिन काय म्हणून प्रजासत्ताक दिन। हां ठीक आहे, एवढे 2 शब्द बोलून मी प्रमुख असतात, 13 शाळेचे 2 एक प्रमुख असतात। ते प्रमुख आपले आहेत रमेशजी शेरे सर आणि त्यांनाही आपले मुलांची खूप आवड आहे। ते प्रत्येक शाळेमध्ये येऊन मार्गदर्शन करत असतात आणि तुझ्याशी बोलतात ना, संवाद साधतात ना चांगला व्यवस्थित। तुम्ही आता देरता सांगितले की सर तुम्ही करा विद्यार्थ्यांना 2 मार्गदर्शन करा। आज दोन्ही सर तुमची दोन्ही सगळे फॅमिली ओळखतो मॅडम, मी आपली ओळख झाली नव्हती। गावाचे प्रथम नागरिक आपल्या बोरिवलीचे गावाचे अधिकारी, आमचे ग्रामविकास अधिकारी, सगळे आमचे लाडके पालक आणि आदर्श आमचे विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमीच बोलत असतो। आता प्रजासत्ताक आता बघा मॅडम, तुम्हाला सांगितलं दोन्ही मॅडमनी, त्यांना मुंबईवरून आल्या त्या काहीतरी आपल्या तुमची जिव्हाळा आहे म्हणून। आता सरांनी सांगितलं तुम्हाला की देश चालवायला कोण लागतं, एक प्रमुख लागतो की नाही। आपल्या घरात एक प्रमुख असतो बघा, नाही तर काय होईल तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, चौथीला एक धडा होता बघा, होता की नाही, कोणाची इजार होती बघा, ती माहिती आहे का। तुझं भावाला सांगतो आणि मग तिघे विचार करतात याच्या आज आदिवासी पाड्यामध्ये प्रजासत्ताक दिन आहे, याची पॅन्ट फार लांब आहे, मग सगळे त्याच्या आपल्या घराच्या लोकांचं प्रेम असतं आपल्यावर। आई पण कापते 2 बोट, पॅन्ट शिवून देते, भाऊ पण कापतो, बहीण पण कापते आणि त्याची फुल पॅन्टची काय होते, हाफ पॅन्ट होते। कारण काय घरात कोणी करायचं हे काम ठरलेलं नसल्यामुळे असं झालं। म्हणून आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून प्रजासत्ताक दिनाची ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। आता तुम्हाला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहिली आहे। खूप मोठमोठे लोक लाभले आणि तुमची काळजी घेणारे लोक लाभले। त्यांना वाटतं की तुम्ही चांगल्या वातावरणात राहिलं। आज आपल्या शाळेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो। आपले वन विभागाचे अधिकारी खर्डे साहेब, त्यांचे सहकारी, आपले केंद्राचे केंद्रप्रमुख शेरे सर, आपले सरपंच साहेब पिंजारी साहेब,
आपले ग्रामसेवक नसके साहेब त्यांचे पूर्ण दोन्ही मॅडम आमच्या खऱ्या अध्यक्षस्थानी आहेत, परंतु मी त्यांचा आभार नंतर मानलं. कारण त्याचं कारण असं आहे की आपल्या बऱ्याच पालकांना माहीत नाहीये की दोन्ही मॅडम ज्यावेळेस आपल्याकडे आल्या होत्या त्यावेळेस त्यांची जी शाळा बघितली आणि मला काय बोलल्या त्या, सर ही शाळा मला काय व्यवस्थित वाटत, मला शाळेसारखी शाळा दिसत नाही. तर आपण काय करूया, आपण शाळेला डेव्हलप करूया. आणि मग त्याच्यानंतर मॅडमनी सगळ्या अडचणी मला विचारलं की सर तिथे काय प्रॉब्लेम्स काय आहेत. मग मी एक एक त्यांना सांगत गेलो की सर काय होतं इथे संध्याकाळी मुलं बसतात, ग्रिल नाही, त्याच्यामुळे तिथे सगळी घाण होते. तर मॅडमने एका शब्दावर लगेच बोलले, आत्ताच्या आत्ता ऑर्डर देऊन आज ही ग्रिल लागलेली आहे आपल्या शाळेला. ही ग्रिल जे लावली ती आपल्या 2 मिनिट एवढ्याच नाही थांबल्या, तर त्यांनी लगेच मला 15 झाडं पण दिली आणि बोलले सर आपण झाडं पण लावूया. आणि त्यांचं तेव्हाही आत्ताच वाक्य आहे आणि आत्ताही एकच वाक्य आहे. ते मला फोन करून प्रत्येक वेळेस विचारतात की सर शाळेला अजून काय पाहिजे, तुम्ही मला सांगा, आपलं आपण करूया. तर मी दोन्ही मॅडमचंही विशेष आभार मानतो. सर पाणी द्या. चलो बाकी आप इधर आ जाओ, तब तक आप इधर आ जाओ जरा, यहाँ पे करने लगो आप लोग, एक एक बहुत लोग करने लगो, इधर मदद कर दो. आप भी आओ, आप भी आओ. चलो इधर इधर मस्के भाई सर तुम्हें आना. आप करो ना, आप हाथ लगाओ, चलिए ना, चलो सब मिलके करेंगे. अरे अभी मैं क्या बोलता नहीं तुमको, मैंने स्कूल का इतना बड़ा काम डाला हो ना. बहुत अच्छा करेंगे करेंगे, आप लोग करते हो सब, मुझे पता है, इसीलिए अभी सबको और भी अच्छा करना है. मॅडम पुढच्या वेळेस भेट द्यायला तर काहीतरी कायमलाच पाहिजे का मॅडम? हां मग काय, मी सुंदर व्हायला पाहिजे, परिसर सुंदर म्हणजे मन सुंदर राहतो. आप थोड़ा सा धीरज धरो, मैं किसी को ये नहीं बोल रही हूँ आप लोग काम नहीं करते. सवाल आया ना तो जवाब भी देती रहना पड़ेगा. ठीक है, लेकिन सवाल का उत्तर देने से पहले अपने को पूरा जो इसका जो चित्र है ना वो समझना जरूरी होता है. ना मैं तो 10 साल से समझा मैं. इसीलिए तो मैं आपको बता रही हूँ, आप नहीं, आप जो समझे हो ना, आप नदी को नदी देख रहे हो, मैं नदी को नदी नहीं देख रही हूँ, मैं उसको एज अ बायो रिएक्टर मैं कहती हूँ. अभी रुको रुको रुको, आपने अभी भी पूरा सुना नहीं, अभी भी पूरा सुना नहीं, आप बोलने के इसमें जल्दबाजी मत करो. वो यही वजह है आज नदी की बद से बदतर हालत की तरफ चले गए हैं. कुठला मी 11 से जब अपन को सब देखना है कहाँ कहाँ पे किस तरीके का चीज़ों ने खराब किया हुआ है. हम नहीं कह रहे कि अपने गांव नहीं, आपने अपने समय में भी बहुत काम किया होगा, लेकिन हाँ तो जैसे आपने किया ना, लेकिन उस काम को जैसे मेंटेन रखना चाहिए था वो किसी ने किया नहीं. ठीक है ना, तो अब अपन को ऐसे काम करना है जो मेंटेन रहे. एक थोड़ा मेहनत किया ना, उसका वजन होना चाहिए. 34 हाँ मैंने ही बनाया. हाँ. आज से लेके आज तक देखो हाँ बाद में अभी 6 मारा. ठीक है, सुनिए वही तो मैं बोल रही, आपने 15 बोला ना, कितना मारा पहले 15, बाद में 6, सही बोला आपने, बिल्कुल सही. अभी अपन ने क्या सुना, 700-800 फुट पर पानी नहीं लगता,
बोरिंग का क्या जरूरत था भाई, जब अपने पास में इतना सरफेस वाटर, एक मिनट, नदी का इतना सारा पानी जो साल भर वो पेरिनियल है वो वाटर, और ऐसा भी नहीं सीजनल है कि एक बारिश आया तो तब पानी, जो पेरिनियल होता है ना उसका पानी का वापर भी गांव वाले कैसे कर सकते हैं। इसीलिए बोला कि सोलर सिस्टम से अगर हम लोग इलेक्ट्रिसिटी का बंदोबस्त किया और पानी सप्लाई इधर गाँव को मिला तो अच्छा होगा। एक मिनट, आपने 15 जो लगाया ना, करना नहीं चाहिए था, 15 में से भी अभी 6 भी काम नहीं करते, ऐसे मुझे ग्राम सेवक ने जो बताया। ठीक है, और अगर करता है तो बहुत अच्छी बात है, सुनो, अगर करते हैं तो अच्छी बात है, लेकिन 8 दिन में लाइट कटी बड़ा एक मिनट आप सुन तो लो भैया, आप पूरा नहीं सुनते हो, मानने की जरूरत नहीं थी पहले तो, क्योंकि जितना इलेक्ट्रिसिटी उतना हम उपसा कर रहे हैं, हम रिचार्ज कर रहे हैं क्या पानी अंदर जाने के लिए, नहीं कर रहे, वो खींच खींच के आज 700-800 फुट पे पहुंच गया है, वो जब खत्म हो जाएगा कहाँ जाएंगे हम लोग, अभी भी नहीं, भगवान भरोसे नहीं, अपन के भरोसे, भगवान उसी को मदद करता है जो अपनी मदद करता है ना, तो इसीलिए बहुत ज़रूरी है हम लोगों को बोरवेल के पीछे नहीं जाके अपने पास जितना पानी पाउस का जो पानी है उसका साझा ये नदी में कैसे ज़्यादा से ज़्यादा रहे, उससे फिर हम पूरे साल भर अपने आप को पानीदार कैसे करें, कैसे अपना वो पानी का व्यवस्था करें। तो ऊपर से बहने वाली पानी हम नहीं ले रहे, हम नीचे से निकाल रहे हैं, और वो नीचे भी नहीं जा रही है जल्दी। हाँ, याच्यावर आपण आज ग्रामसभामध्ये चर्चा करायचं आहे, कारण मला माहीत आहे त्या इश्यूचा। परमिशन हमको परमिशन मैं इस सब पे आज बात करूँगा ग्रामसभा में आप लोगों ये से। क्या हुआ है, वहाँ भी पाचा बोले क्या बोले कॉन्क्रीट देंगे और थोड़े अपने को पाइप डाल के कैसे पानी भी नीचे जाए वो भी तो करना है हमने ना। क्या किया है, सोलर लाइट वो एक डाला हूँ, एक जनरेटर का डाला हूँ, 2 तीसरा ये स्कूल का डाला हूँ 25 लाख कहाँ का? पुणे से। ये वाला शायद। उसका लेटर भी भेज दिया, आप भी खोला है तो भेजिए, ठीक है, नहीं नहीं, ऐसे ही सब लोगों ने मिल के इस गाँव का विकास करने का अपने को। मैं नहीं देखता हूँ, मेरे को काम करना है। नहीं नहीं, बहुत अच्छा, बहुत। अरे आप जैसे लोग ही थोड़े बहुत रह गए हैं जिनके भरोसे पे आज दुनिया चल रही है भाई।